चला तर चांगली कर, सुरुवातीपासून सुरू करूया. तर रोज काय हे एकच दाखवते असं म्हणू नका, कारण आयुष्य स्टुडंटचं आहे माझं. किती वेगळं होणार आहे होऊन होऊन, त्यातल्या त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. मग तुम्ही समजून जावा की कितीच वेगळं होणार आहे. सकाळी उठून आवरून घेतले, इम्पॉर्टंट काय काय बघून घेतले, जे वस्तू काय काय लागणार आहेत घेतले. मग पोह्याचा नाश्ता केला हॉस्टेलमध्ये तयार झालेला. देवाला आपलं मेन म्हणजे पाया पडून घ्यायचं. मग डायरेक्ट लायब्ररीत पोहोचायचं. लायब्ररीत पोहोचल्यावर पहिली गोष्ट बाटली भरून घ्यायची, कारण पाणी प्यायला हे कंपल्सरीच लागतं. नाहीतर झोप असली येते की सांगता येत नाही. तिथंच झोपते मग मी, आणि खरंच छान येते हा. मला त्या बेडपेक्षा ना खरं तिथे झोप खूप भारी येते. मग अभ्यास करून आवरून घेतले, कारण टॅलीचं लेक्चर आणि डोक्याला ताप होतं. त्याला जाऊन अटेंड केलं. आज कधी नाही ते कम्प्युटर भेटला. मग अकाउंटन्सीचं बुक सुद्धा घेतले तिथून मी. गुफा दिसत आहे ना तुम्हाला, ही गुफा नाहीये, लायब्ररी आमची, हा काय बोलशीला. नंतर कॉलेजमधनं बाहेर पडली, जाताना एक चांगली खारुताई दिसली. पुढे गेल्यावर ना एक मेलेली खारुताई दिसली. कधी दुःख तर कधी सुख, आयुष्याचे हेच दोन पैलू आहेत. त्यानंतर जरा मोठापणा झाला, मग लायब्ररीत सॉरी अकाउंटचा अभ्यास केला. मी संध्याकाळची क्लिप आहे, चहा वडापाव, नंतर रात्री आणि जेवण. त्यानंतर थोडीशी मीटिंग होती. थोडंच मेजर मॅडमांनी काय काय इम्पॉर्टंट आहेत, आम्हाला कोण त्रास देतं का ह्याच्याबद्दल विचारलं, आम्ही सांगितलं. नंतर अभ्यासाला बसले, संध्याकाळचा अभ्यास केला. पाऊस इतका जोरात येत होता की सांगायला नको. माहितीच आहे सांगलीमध्ये किती मोठा पाऊस झालाय. त्यानंतर अजून थोडासा अभ्यास केला, जे करायलाच हवं होतं. टाइम इतका झाला नव्हता झोपण्यासारखा. त्यानंतर मग मी झोपी गेले. थँक्यू.